अजितदादांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केलेत. इतकंच नाही तर जे अजितदादांसोबत झालं तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार होतं असं म्हणून रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यासाठी रोहित पवार यांनी 2023 मधील एका घटनेचा दाखला दिला. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. त्यांचं विमान इराणमध्ये पाडण्यात येणार होतं असा दावा रोहित पवार यांनी केला. चला तर मग ही घटना नेमकी काय होती, एकनाथ शिंदे यांचं विमान कोण पाडणार होतं, रोहित पवार यांनी आज त्याबद्दल काय सांगितलं हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. पण पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान ते दाऊद दौऱ्यावर निघाले होते. तेव्हा त्यांचं विमान पाडण्यात येणार होतं. जे विमान पाडण्यात येणार होतं ते VSR कंपनीच्या मालकीचं होतं. त्यावेळी विमानात एकनाथ शिंदे यांच्यासोबत भूषण गगराणी होते. या विमानात अमित शुक्ला पायलट इन कमांड होते. मुंबईतून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पहिल्यांदा इंधन भरण्यासाठी ते बहरीन येथे थांबले. त्यानंतर बहरीनमधून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होतं. तेव्हा ओव्हर फ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचा आदेश देण्यात आला होता. विमान माघारी न फिरल्यास इराणी लढाऊ विमानांकडून ते पाडलं जाईल असा इशाराही देण्यात आला होता, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलून इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेतला, परंतु तेथेही तात्काळ हवाई क्षेत्र सोडण्याचा आदेश वैमानिकाला देण्यात आला. इराणसोबतच इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला. त्यानंतर इंधन कमी असल्याने हे विमान बहरीन येथे आलं. तिथे 3 तास हे विमान थांबलं. तिथून आवश्यक परवानग्या घेऊन हे विमान झुरिचकडे रवाना झालं. असा घटनाक्रम रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितला. ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत VSR कंपनीकडून असा प्रकार करण्यात आला. त्यावरून ही कंपनी किती बेजबाबदार वागत होती हे लक्षात येतं. त्यांनी VSR कंपनीवर आरोप करताना असंही म्हटलंय की आमच्याकडे जी माहिती आली ती समोर आणली आहे. VSR कंपनीवर विश्वास ठेवता येणार नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंबाबत हे घडले याची माहिती आम्हाला मिळाली. VSR कंपनीवर UAEने 6 महिन्यासाठी बंदी आणली होती. कोविडच्या काळात लोक अडचणीत होते तेव्हा पैसे कमावण्याच्या नादात रुग्णांकडून भरमसाठ पैसा VSR कंपनी घेत होती. प्रायव्हेट चार्टर्ड विमान एक व्यक्ती किंवा कंपनी बुक करू शकते, परंतु त्यातील सीट विकता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक परवानगी लागते. VSR कंपनीने या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे UAEमध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बंदी आणली होती, असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल AAIBच्या प्राथमिक तपासावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ते म्हणाले, अहवालात विमान झाडाला धडकल्याचं सांगण्यात आलं, पण धावपट्टीच्या आजूबाजूला कुठेही झाड नाही. शिवाय बारामतीला जिल्हा दाखवण्यात आला, बारामती नगरपालिकेला महानगरपालिका दाखवण्यात आले. त्यामुळे हा अहवाल किती सिरियसपणे बनवला गेलाय हे लक्षात येतं. शिवाय हा अहवाल नेमका कोणा अधिकाऱ्याने बनवला याचं कसलंही स्पष्टीकरण किंवा नाव या अहवालात नाही, असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकूणच संशयाचं वातावरण निर्माण झालं. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कार्यारंभच्या Facebook आणि Insta पेजला फॉलो करा. धन्यवाद.